गेल्या 5 दिवसापासून बीड जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात पेट्रोल आणि डिझेलचा तुटवडा पाहायला मिळतो। मी बीड शहरातील एका पेट्रोल पंपावर बाहेर तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो। अशा पद्धतीनं पेट्रोल घेण्यासाठी या सगळ्या दुचाकीस्वार ज्या आहेत त्यांच्या रांगा लागल्या चित्र पाहायला मिळते। याच पेट्रोल पंपावर ज्या ठिकाणी डिझेल मिळतं त्या ठिकाणी डिझेलचा नो स्टॉकचा एक बोर्ड लागलेला देखील पाहायला मिळतो। या ठिकाणी फक्त पेट्रोल उपलब्ध आहे। गेल्या 5 दिवसापासून बीड शहरच नाही तर जिल्ह्यामध्ये अशीच परिस्थिती पाहायला मिळते। आपण जर पाहिलं तर अंबाजोगाई असेल, गेवराई असेल, परळी असेल, आष्टी असेल, या ठिकाणी अशाच पद्धतीच्या रांगा पेट्रोल पंपाच्या बाहेर लागलेल्या पाहायला मिळतात। एकंदरीत जर पाहिलं तर सोलापूरहून हा सगळा पेट्रोल आणि डिझेलचा पुरवठा केला जातो। सोलापूरच्या डेपोमधून धाराशिव असेल, लातूर असेल, नांदेड असेल, परभणी असेल, बीड असेल, या ठिकाणी डिझेलचा पुरवठा केला जातो। मात्र त्याच ठिकाणी डिझेल उपलब्ध नसल्यानं आता पेट्रोल पंपावर डिझेल येण्यासाठी विलंब होतो आहे असं पेट्रोल पंप चालकाकडून सांगण्यात आलं आहे। तर दुसरीकडे पेट्रोलचे भाव वाढतील याच भीतीने देखील स्टॉक नसल्याचं देखील बोलण्यात येते। तर अनेक पेट्रोल पंपावर अशा पद्धतीच्या ह्या रांगा लागलेलं चित्र आपल्याला पाहायला मिळतं आहे। गेल्या 5 दिवसापासून ही परिस्थिती अशीच आहे आणि याचा परिणाम काय होतो तर आपण जर पाहिलं तर डिझेल उपलब्ध नसल्यानं शेती कामासाठी ट्रॅक्टरला डिझेल लागतं आणि हे सगळे शेतीची कामं सध्या खोळंबलेली आहेत आणि अशा दुचाकीस्वार अगदी सकाळपासूनच या पेट्रोल पंपाच्या बाहेर रांगा लावत आहेत। आपण जर पाहिलं तर अगदी मध्यरात्री 12 वाजेपर्यंत देखील अशाच रांगा पेट्रोल पंपावर पाहायला मिळाल्या होत्या आणि आज पण फक्त दुपारपर्यंत एवढा स्टॉक या ठिकाणी उपलब्ध आहे। त्यामुळे पेट्रोल डिझेल कधी येईल हे सांगता येत नाही। काल रविवार असल्यामुळे बँकांना सुट्टी होती। बँकांना सुट्टी असल्यानंतर कुठलंही टँकर भरलं जात नाही, ते टँकर या ठिकाणापर्यंत पोहोचत नाही। त्यामुळे देखील अशी परिस्थिती आज निर्माण झालेली आहे। एकंदरीत आज दुपारपर्यंत या पंपावर हा पेट्रोलचा स्टॉक असणार आहे, डिझेलचा स्टॉक तर संपलेला आहे। अशी परिस्थिती फक्त एकट्या पंपाची नाही तर बीड जिल्ह्यातील बहुतांश पेट्रोल पंप अशा पद्धतीनं म्हणजे बंद पडलेले आहेत। काही प्रमाणात पेट्रोल आहे, काही प्रमाणात डिझेल उपलब्ध आहे, ते भरण्यासाठी लोक रांगा लागत आहेत। त्यामुळे नेमकं पेट्रोल आणि डिझेल कधी सुरळीत होईल हे प्रशासनाकडून देखील सांगण्यात आलेलं नाही आणि पेट्रोल पंप चालकाला जर विचारलं तर ते सांगत आहेत की आम्ही आमचे स्टॉक ठेवायला तयार आहेत, मात्र कंपनीकडून आम्हाला पेट्रोल आणि डिझेलचा पुरवठा होत असल्याचं त्यांनी सांगितलं। त्यामुळे आता येणाऱ्या काळात हा डिझेलचा तुटवडा असेल किंवा पेट्रोलचा तुटवडा असेल कधी संपेल आणि ही सगळी परिस्थिती पूर्ववत कधी होईल हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। कॅमेरा मुकुंद सेन, मी अप्पासाहेब मोरकर, लोकाशा TV, बीड।